Hello everyone, welcome to BS Agri Student Guide. So friends, today's lecture we have to see important mid and final semester questions for ECON 121, that is Econ 121, and credit for this course is 2 plus 0 is equal to 2. 2 plus 0 is equal to 2, and this is part number second for these mid and final semester questions. And कोर्स टायटल फॉर दिस कोर्स इज फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाचे जे मिड आणि सेमिस्टर क्वेश्चन्स आहेत MCQ टाईप, आणि त्याचाच पार्ट सेकंड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मेसेज करावा लागेल, तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर फर्स्ट इन द Econ 121, that is the meaning of economics is closely associated with the word dash dash. तर इकॉनॉमिक्सचा मीनिंग जो आहे तो सर्वात जवळचा कोणत्या वर्डशी निगडीत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अँड ऑप्शन्स आर अनलिमिटेड, फ्री, स्केअर्स अँड नन. तर यामधील तुम्हाला जे योग्य वाटते ते पर्याय तुमच्या डोक्यामध्ये निवडून ठेवा आणि उत्तर सांगण्याच्या आधीच तुम्ही हे निवडून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला उत्तर मी सांगितल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमचे उत्तर बरोबर आल्यानंतर आनंद वाटेल व समाधान वाटेल की तुम्ही जे उत्तर सांगितलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे. अँड आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज द ऑप्शन सी, स्केअर्स. लेट्स से अबाउट क्वेश्चन नंबर सेकंड. The subject matter of economics dealing with large aggregates or economy as a whole is called dash dash, and options are macroeconomics, microeconomics, price theory, all of the above. तर इकॉनॉमिक्समधील सब्जेक्ट मॅटर जे आहे ते जास्तीत जास्त कोणत्या गोष्टीशी निगडीत असतं हे तुम्हाला यामधील मार्क करायचं आहे. अँड right answer for this question is option A, macroeconomics. Let's see question number third. An economist first collect relevant facts and on their basis drawn conclusion. The method used for such fact finding is called dash dash, and options are deductive method, inductive method, econometric method and quantitative method. तर हा जो क्वेश्चन आहे तो नक्कीच तुम्हाला अवघड वाटणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर थर्ड हा तुम्हाला डिफिकल्ट वाटतोय का. येस ऑर नो यामध्ये सांगा. जे इकॉनॉमिक आहे त्यामध्ये जे फॅक्ट्स आणि त्याचे जे रिलेवंट जे मटेरियल आहे किंवा कन्क्लुजन्स आहेत, ते जे कन्क्लुजन्स आहेत किंवा ज्या फॅक्ट्स आहेत ते फाइंड करायला जी मेथड वापरतात त्या मेथडलाच म्हणतात ऑप्शन बी, इंडक्टिव्ह मेथड. राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर थर्ड इज इंडक्टिव्ह मेथड. लेट्स से अबाउट क्वेश्चन नंबर फोर्थ. इन कॅपिटलिझम all the factors of production are owned and controlled by dash dash, and options are public sector, private sector, central planning authority, all of the above. And right answer for this question is private sector. In capitalism all the factors of production are owned and controlled by private sector. Okay, let's say about question number fifth, and that is question for answer in comment box. Let's say about it. आपण प्रत्येक MCQ सिरीजमध्ये एक कन्सेप्ट राबवत असतो, तीच म्हणजेच आन्सर इन कमेंट बॉक्स. आणि या व्हिडिओमधील
त्या कन्सेप्टमधील क्वेश्चन असणार आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करण्यासाठी. तो असणार आहे क्वेश्चन नंबर 5th, दॅट इज डॅश डॅश रेफर्स टू इन्कम अर्न्ड बाय द प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स इन अ कंट्री इन ॲन इयर. तर जे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आहेत म्हणजे प्रायव्हेट जे फॅक्टर्स आहेत किंवा प्रायव्हेट मध्ये जे कार्य करणारे जे व्यक्ती आहेत किंवा इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांनी जो पूर्ण वर्षामध्ये इन्कम अर्न केलेला आहे त्या इन्कमला काय म्हणतात. अँड ऑप्शन्स आर GNP, पर कॅपिटा इन्कम, डिस्पोजेबल इन्कम, प्रायव्हेट इन्कम. तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, अजून एकदा क्वेश्चन पहा. डॅश डॅश रेफर्स टू द इन्कम अर्नड बाय द प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स इन अ कंट्री इन अ इयर. सो दॅट इज क्वेश्चन फॉर आन्सर इन कमेंट बॉक्स. तर मित्रांनो, प्रत्येक ज्या लेक्चरमधील जे आपला कन्सेप्ट आहे आन्सर इन कमेंट बॉक्स, त्यामधील मागील सिरीजमध्ये जो क्वेश्चन विचारला होता, तर आपण ENTO 121 MCQ फॉर मिड अँड सेमिस्टर फायनल एक्झामिनेशन BSc ॲग्री पार्ट 2 यामध्ये जो क्वेश्चन विचारला होता त्या क्वेश्चनचं राईट आन्सर देणारे स्टुडंट्स, ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत प्रथमेश गाडे, वैभव आरेकर, गणेश जाधव, राजश्री करगुडे, रेवणनाथ कोकाटे, किरण नलवडे, शीतल गरुड, अतुल देशमुख, शिवशंकर हारणे. सो या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. तुम्ही ENTO 121 MCQ पार्ट 2 या ज्या व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन विचारला होता त्याचं करेक्ट आन्सर सांगितलेलं आहे किंवा करेक्ट आन्सर दिलेला आहे. तर मित्रांनो पाहूयात क्वेश्चन नंबर 6. लेट्स सी अबाउट क्वेश्चन नंबर 6, दॅट इज अकॉर्डिंग टू मल्थुझियन theory of the population, preventive checks are applied by dash dash, and options are man, nature, animals and none. And right answer for this question is option A, man. According to Malthusian theory of population, preventive checks are applied by man. Let's see about question number 7th. Which of the following is or are the symptoms of overpopulation of a country? That is, options are low standard of living, pressure on land and increase in food problems, open and distributed employment, and D, all of the above. तर जर आपल्या देशातील पॉप्युलेशन जर वाढलं तर त्याचे कोणकोणते परिणाम दिसून येतात आपल्या कंट्रीवरती. त्यामधील पहिला आहे लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं जे जगण्याची जी दर्जा आहे तो कमी होणं. त्याचप्रमाणे ऑप्शन बी आहे एखाद्या जमिनीवरती प्रेशर पडणं. त्याचप्रमाणे जे अन्न आहे अन्न मिळण्याचे प्रॉब्लेम्स वाढणं. त्याचप्रमाणे ऑप्शन सी आहे जी एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे बेरोजगारी वाढणं. आणि ऑप्शन डी आहे हे सर्व जी कारणं आहेत ती. अँड राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाउट. ही जे सर्व सभी जो ऑप्शन्स है आर वो सही है. लेट्स सी अबाउट क्वेश्चन नंबर 8. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर पुन्हा एकदा BSc ॲग्री स्टडी अँड गाईड हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लेट्स सी अबाउट क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग आर टेकन इनटू कन्सिडरेशन व्हाईल कॉम्प्युटिंग ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा कोणकोणते जे पॉईंट्स आहेत ते आपण आपल्या किंवा ते पॉईंट्स आपण कन्सिडर करतो. ते पॉईंट्स तुम्हाला मार्क करायचे आहे. ऑप्शन ए, ओनली द व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स. बी, गुड्स अँड सर्व्हिसेस ऑफ करंट इयर प्रोडक्शन ओनली. सी, ट्रान्सफर पेमेंट्स आर नॉट इन्क्लुडेड.
and D all of the above. And right answer for this question is option D all the above. तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जेव्हा आपण कॉम्प्युटिंग करतो किंवा कॅल्क्युलेट करतो तेव्हा फायनल गुडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण कन्सिडर करत असतो. त्याचप्रमाणे गुड्स अँड सर्व्हिसेस यांचंही कॅल्क्युलेशन करत असतो आणि जे ट्रान्सफर जे पेमेंट आहेत, पेमेंट जे ट्रान्सफर होतात हे सर्व कार्य करताना ते इन्क्लूड होत नसतात. म्हणजेच ऑल द अबाव हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. लेट्स सी क्वेश्चन नंबर 9th. डॅश डॅश रेफर्स टू द नेट व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अ कंट्री इन current year including net income from abroad. So options are net national product, gross domestic product, gross national product at market prices and per capita income. तर जी नेट व्हॅल्यू आहे सर्व जे गुड्स अँड सर्व्हिसेस मिळून एखाद्या कंट्रीमधील आणि त्या ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची जी व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे त्याच्यापासून बाहेरच्या देशामध्ये जो इन्कम मिळतो या सर्वांना मिळून काय म्हणतात, त्या व्हॅल्यूला काय म्हणतात. अँड ऑप्शन्स आर नेट नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइजेस, पर कॅपिटा इन्कम. अँड राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज नेट नॅशनल प्रोडक्ट, that is option A. Let's see about question number 10th. Which of the following is direct tax? तर डायरेक्ट टॅक्स मधील उदाहरण कोणतं आहे? अँड ऑप्शन्स आर A सेल्स टॅक्स, B एक्साइज ड्युटी, C कस्टम ड्युटी, D कॅपिटल गेन्स. अँड राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन D कॅपिटल गेन्स, दॅट इज डायरेक्ट टॅक्स. तर मित्रांनो हे आहेत 10 क्वेश्चन्स की जे इकॉन 1 to 1 या सब्जेक्टसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्रिकल्चरच्या सर्व जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल आपण लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे ज्या विविध CET आहेत आणि त्याचप्रमाणे कृषी विभागातील ज्या नोकर भरती आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती देत असतो. तर मित्रांनो असे होते ही लेक्चर की ज्या लेक्चरमधील जी माहिती आहे त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये व परीक्षेमध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो. आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.